आता इकडे आपण गेलं मोरगाव, बघा इकडे हे वाला. सो आता इथून आपण जाणार सिद्धटेकला. मग सिद्धटेकवरून आपण जाणार थेऊर, थेऊरवरून जाणार रांजणगाव, तिथून डायरेक्टली आपण जाणार ओझरला, ओझरवरून लेण्याद्री, मुरुड, महाड, सॉरी मुरुड दिसतंय, महाड, सॉरी महाड, आणि मग पाली, आणि मग तसंच येणार आपण मुंबईला. हा चला, म्हणजे बेसिकली आपल्याला रूट भेटला, आपल्याला आता कसं कसं जायचं आहे गणपती, कसे कसे टप्पे आपल्याला पार पाडायचे आहेत ते. सो आता आपलं मयुरेश्वर हा पहिला गणपती झाला. आता वाजलेत 1:30 आणि आता आपण जातोय सिद्धटेकला. आता हो आमचं मोरगाव झालं, सिद्धटेक झालं. आता आम्ही देऊरला जाणार आहे. सो देऊरला जाताना आम्ही जेवण आमचं काही झालं नाही, जेवण पूर्ण स्किप झालं. त्यामुळे आता आम्ही थांबलोय 4:30 वाजता हायवेला, टुवर्ड्स देऊर आहे. आम्ही हायवेला थांबलोय. आता सो आता थेऊरला 20 मिनटं आहेत अजून पोहोचायला. तर मगाशी आम्ही जिकडे स्नॅक्स घ्यायला थांबलेलो बेसिकली, सो तिकडे एक ना छोटा ॲक्सिडेंट झाला बाईकचं. सो थोडं सांभाळून चालवा गाड्या जेव्हा हायवेला असाल तेव्हा. आणि लकीली त्यांनी हेल्मेट घेतलेले, सगळे प्रिकॉशन्स ठेवलेले. बट कधी कधी काय होतं, हेल्मेट नसतं, काय नसतं, आणि हायवेने आपण चालतो तेव्हा मागून जेव्हा गाडी येते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस असतात. बट लकीली या टायमाला काय तसं झालं नाही. छोटीशी मायनर दुखापत झाली, स्क्रॅच सारखं, आणि मोठी काय हे झाली नाही दुखापत. सो लक्षात ठेवा की हेल्मेट घालायला विसरू नका जेव्हा तुम्ही हायवेने जाताय. नॉर्मली पण तुम्ही घराबाहेर पडत असाल तर बाईक तुमची गाडी घेऊन, तर प्रिकॉशन्स सेफ्टी तुम्ही आधी फॉलो करा आणि मग निघा घराबाहेर. तर आता आपण पोहोचू थोड्या वेळात थेऊरला. आपलं एक्सपेक्टेड टाईम होतं थेऊरचं 6 वाजेपर्यंत, पण आपण 5:15 5:30 म्हणजे 5:45 पर्यंत आपण पोहोचून जाऊ थेऊरला. तिथे एक 20-25 मिनटं, आणि मग नंतर लागू पुढे, तिथून पुढे रांजणगाव आहे. समथिंग लाईक 1 तास 15 मिनटं, 1 तास 20 मिनटं असं. म्हणजे 7:30-8 पर्यंत आपण रांजणगावला पोहोचू. पण मे बी आपण रांजणगावला आपण आज स्टे करू, जर आपल्याला आज भेटलं दर्शन घ्यायला. म्हणजे ते मंदिर किती वाजेपर्यंत चालू असतं हे माहिती नाही आहे. जर आपल्याला ते तिकडे रांजणगावला गेल्यावर आपल्याला जर दर्शन करायला मिळालं तर आज मस्तच आहे. लकी आपण 4 गणपती आज कम्प्लीट करून टाकू. बट जर नाही भेटलं तर मग आपण सकाळी उद्या पहिले उठून रांजणगावचा गणपती करू, आणि मग आपण तिथून डिरेक्टली जाऊ लेण्याद्रीला.
वाजले आता वाजले एक्झॅक्टली 6. आपण डॉट 6ला आपण इकडे आलो आहे. आपलं दर्शन झालं आहे थेऊर चिंतामणी गणेश मंदिरामध्ये. तर इथे आपण आता थोडंसं थांबणार आणि मग नंतर निघणार डिरेक्टली रांजणगावला. तो पण प्रवास एक साधारण 1 ते 1 तास 20 मिनटं 1 तास 15 मिनटं असाच आहे. तर मग आपण मे बी आपलं रांजणगाव हे देवस्थान पण आज कम्प्लीट होईल. सो आपले आज 4 गणपती कम्प्लीट होण्याचे चान्सेस आहेत. त्याला जरा वेगळीच वाईब वाटते, एकदम शांत आहे. हा, फील थोडं वाटतं वेगळं आहे. आल्यावर असं शांत देवस्थान एकदम शांत, एकदम भारी वाटतं. म्हणजे आम्हाला दाखवत हे बघा, हे बॅक साईड आहे मंदिराची. इथे आत फोटो बिटो काढायला देत नाही, ते एक चांगलं आहे. पण नाही तर सर्वच लोक आत जाऊन फोटो शूट करत राहतील. मग सगळीकडे हे असं आवार आहे. बोलतो फोटो काढून घे त्यांचे. इथे एक हनुमानाचं मंदिर आहे. पंचमुखी. हे जे समोर आहे ते या साईड ते हे विष्णूचं मंदिर. हा, विष्णूच. आणि ते लॉज आहे तिकडे राहण्यासाठी, जे इकडे येतात म्हणजे स्टे करण्यासाठी तिकडे लॉज बनवले. मस्त आहे मंदिर, एकदम भारी वाटलं. हे केलंय. हा, थोरले माधव पेशवे स्मारक, म्हणजे ह्यांनीच जे या गणपतीची स्थापना केली हे त्यांचं मंदिर आहे, स्मारक आहे, सॉरी. तर आता वाजले आहेत 8. तर आपण रांजणगावला पोहोचलोय फायनली. आत्ताच आरती झाली. आपण थोडं लेट Just आम्ही late झालो थोडं. एक 2-3 मिनटं फक्त लेट झालो. आरती नाही तर थोडी तरी आपल्याला भेटली असती, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण आलोय तो जाऊया. रांजणगावाला गावाला गणपती. मम्मी काय बोलते? हो, हे आतलं रांजणगावच्या इकडचं महादेवाचं मंदिर, म्हणजे विहीर आहे ही. या साईडला एक विहीर आहे ही. त्यात पैसे बिसे टाकतात लोक. त्यात मासे बिसे त्यामध्ये हे आहे कासव बिसव आणि काय काय देवीचं. तर फायनली 4 गणपती आपले झालेले आहेत. रांजणगाव आपण आता इकडे आज स्टे करणार आहे रांजणगावला. तर आता इकडचं दर्शन झालं आहे, तो आपण आता पहिलं जाणार आहे हॉटेलला. तिकडे थोडं फ्रेश होऊ आणि नंतर मग जेवायला जाऊ आपण. ओके शुभम, 4 गणपती झाले ना? वाटलेलं स्टार्टिंगला होतील 4. खूप लांब लांब होते. पहिला आम्ही स्टार्टिंगला जो लांब आहे तिकडेच गेलो, मयुरेश्वरला. स्टार्टिंगला. नंतर तिकडनं आम्ही बाकी कव्हर केलं. राईट. मग मजा आली. आता आरती भेटली, जस्ट आम्ही पोहोचलो पण आरती नाही भेटली, पण ठीक आहे, चालेल, मजा आली ना. चला आपण आता जाऊ हॉटेलला. तर आता आपण फ्रेश झालो आहे पूर्ण. इकडे मागे हॉटेल रेगन्सी, आपण इकडे थांबतोय, स्टे करतोय. आणि आता आपण जेवायला जाणार आहोत हॉटेल यश एनला. सो बघूया, आता आपण थांबूया, जरा बघावं लागेल की काय करायचं आहे ते. मस्त वाटतंय. मस्त वाटतं. आता थंड आहे, मस्त थंडी आहे इथे वाटतं. हा ना. आज तरी पण आता 9:30 वाजले, त्यामुळे काय एवढं काय वाटत नाहीये. जसं जसं टाइम पुढे जाईल ना तसं तसं मजा येणार. बघूया. मस्त आहे याचा. हा काय काय खाणार मम्मी? आज आम्हाला फक्त व्हेज खायचं आहे, त्यामुळे थोडासा फिल्टर बसला आहे ऑर्डर करताना. सो मम्मीने पनीर मागवलं मम्मीला सकाळ तो वडा होऊ देत नको. हा मम्मीचे डोळे, तुझे डोळे लय हे झाले.
सो आता मी हे तंदुरी मशरूम एक मागवणार आहे, ते मम्मीला खायचं. मम्मीला मशरूम आवडतं ना? पण पनीर पण ओके. सो एक हे तंदुरी मशरूम आणि शुभमला काय बोललेला? शुभम तू काय बोलला? पनीर पनीरची फिंगर आणि व्हेज स्प्रिंग रोल. सगळ्यांनी असं मी एक नंबर. हा नशीब काहीतरी आवडलं पूर्ण दिवसात. सोमडे तुमचा मम्मीला नवीन नवीन गोष्टी कर. आज जमलं. ओके कसं आहे मला नक्की? ओके चल. हा पप्पा काहीतरी ना बोलत होते रिगार्डिंग म्हणजे इतर ठिकाणी आपण टेस्ट करतो ना त्याच्यापेक्षा वेगळ्या याच्याप्रमाणे बनवलंय पण टेस्टी आहे. ओके खूप छान आहे. विघ्नेश तुला काय चांगलं? मला ट्राय करून द्या आता. मगच मी फक्त बोलतो. जे तंदुरी मशरूम जे मागवलेलं ना ते छान असं मॅरिनेट केलेलं, जे स्मोकी फ्लेवर जो असतो तंदुरीचा तो पण छान झाला आहे त्याला. आणि प्लस जी पुदिनाची चटणी असते ना त्यासोबत जर ते डीप करून खाल्लं ना तर त्याची चव वाढते. म्हणजे पुदिन्याची चटणी मॅन्डेटरी त्या गोष्टीसाठी. आणि दुसरी गोष्ट होती स्प्रिंग रोल्स. तर स्प्रिंग रोल्स मला तर आवडले. पप्पांनी जे तुम्हाला सांगितलं त्यावरचं तेच ना, थोडी युनिक काहीतरी वेगळं आहे त्यामध्ये. जी हे झाली पाहिजे होती झाली ओके सो पण ते पण टेस्ट ओके टेस्ट आहे. आठवत आहे का? व्हेज हंडी ब्लॅक आणि गार्लिक नान. शुभम आवडलं हे वालं? ठीक आहे. कल अच्छा है क्या? अच्छा खाना अच्छा आहे का? विघ्नेशला फक्त ते ओके ओके लागलंय. हा वाला जो व्हेज हंडी ब्लॅक हा जो प्रकार आहे तो त्याला थोडा ओके ओके लागलाय. ओके मला गार्लिक नान तर बेस्ट आहे. हे पण मला छानच वाटलं. एवढं काय नव्हतं, नवीन काहीतरी होतं. पनीर आपण प्रत्येक वेळी घेतो त्यापेक्षा हेवाला घेऊन ट्राय करा काहीतरी वेगळं. छान आहे. आलं बाबा फायनली डेझर्ट. मला सिंगल सूप होते. तर मग ते दोन वेगळे वेगळे खाणार आहे. तर फायनली डे 1 संपला. 4 गणपती आपले झाले आहेत पूर्ण दिवसामध्ये. आता आपण हॉटेल रेगन्सीला स्टे करतोय. जेवण झालंय, मस्त जेवण होतं. तर आपण आता 4 गणपती आपले आजचे झाले. तर आपण हा व्लॉग इकडेच संपवू. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, काय काय आवडलं व्हिडिओमधलं नक्की सांगा. आणि रिव्ह्यू जे दिलेत आम्ही म्हणजे ट्राय केलेला आम्ही रिव्ह्यू द्यायला असं मस्तीमध्ये, तर ते तुम्हाला आवडलं का ते पण सांगा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.